देवाचं ताट सजवायचं म्हटलं ना की मला एवढा आनंद येतो की खूप सारा आनंद येतो। आणि प्रत्येक वेळी मी वेगवेगळे असे ताटं सजवत असते, वेगवेगळे छान छान असे ताटं बनवत असते मी पूजेसाठी। कारण आमच्या घरी दर महिन्याला पूजा होते, तर दर महिन्याला मला हा चान्स मिळतो की मी खूप छान छान असे ताटं बनवते। आणि असा जो दिवस होता तो इतका छान होता, म्हणजे खूप वर्षानंतर आय थिंक हा आलेला दिवस। या दिवशी महाशिवरात्री पण होती, प्रदोष पण होता, देन त्याच्यानंतर याच दिवशी महिला दिनसुद्धा होता, म्हणजे 8 मार्चला मी सोनी गिफ्टला आमच्या इथे 50% ऑफर चालू असते, पण ते सुख सोडून मी हे सुख घ्यायला गेली की जे माझ्यासाठी खूप पवित्र आणि खूप छान असं आहे की मी याला हे कधीच मिस करू शकत नाही, असं माझं फिलिंग आहे। आणि दरवर्षी आम्ही काही ना काही प्रसाद लोकांना वाटत असतो, बाकीच्यांना वाटत असतो, कधी लाडू म्हणा, कधी केळी म्हणा, कधी काही म्हणा, असं वाटतच असतो। ह्यावेळेस आम्ही राजगिरीचा लाडू वाटला होता, त्या दिवशी ना मी रडले, खूप रडले। काही गोष्टींचा मला पस्तावा आला, काही गोष्टींचा मला स्वतःवर राग आला, काही गोष्टींचं मला आश्चर्य झालं की असं सगळं कसं घडलं किंवा का घडतं, का असं नाही घडायला पाहिजे, असं नाही, असं खूप सारे फिलिंग्स येतात डोक्यामध्ये। अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत, बट इट्स ओके, त्या कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत। पण हे जे आहे जनार्दन स्वामींचं मठ आहे आणि इथे न चुकता दर सोमवारी आम्ही जातो आणि तिथून पुढंच बाकीचे सगळी कामे आम्ही कंप्लीट करतो। त्याशिवाय आम्ही कुठल्याच कामाला हात लावत नाही। आंघोळ झाली की पहिला मंदिरात जातो, त्यानंतर आजचा जो दिवस होता ना तो इतका प्रसन्नमय होता ना मला की मी हा दिवस कधीच विसरू शकणार नाही। कारण सगळीजणं मला बघून म्हणतो, मला वाटायचं की तुम्ही वाटा, हे सुख मला फार वेगळं वाटलं। सो चला।